इथून खालून वर आल्यावर उजवीकडे नो एंट्रीवाला तो रस्ता होता, त्याच्या बाजूला डाव्या बाजूला वळायचं आणि चालत जायचं। इथून पुढे गेलं की त्या इलेक्ट्रिक गाड्यांचा स्टॉप येतो। प्राणी संग्रहालयात फिरण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाची खूप चांगली सोय केलेली आहे। इथे येऊन प्रति व्यक्ती 40 रुपये असं तिकीट काढावं लागतं आणि 3 जण होतो। लहान मुलांसाठी तिकीट कमी नाहीये, माझ्या मुलीसाठी पण 40 रुपये असं तिघांसाठी 40 रुपये असं तिकीट घेतलं। इथं इराने नवीन फ्रेंड केला आणि त्याच्याबरोबर इरा खेळत होता। अर्धा तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला दिसलं इथे 2 प्रकारचे प्राणी फिरतात, एक माणूस आणि दुसरा म्हणजे कुत्रा। जसं आम्ही माणसांना प्राणी म्हणून बघत होतो तसे काही माणसं आम्हाला प्राणी म्हणून बघून जात होते। गाडीमध्ये बसून आम्ही पुढे रवाना झालो। जसं मी मगाशी म्हणालो तसं गेटवर गर्दी वाटत नव्हती, पण आतमध्ये गर्दी भरपूर होती। गाडीला गर्दीमधून रस्ता काढत काढत पुढे जावं लागत होतं। असे मध्ये मध्ये वेगवेगळे प्राण्यांचे स्पॉट आहेत। अस्वल इथे आहे, ते बहुतेक आम्ही येताना बघणार आहोत। पुढे आम्ही उतरलो त्या पहिल्या स्पॉटला हरिण बघण्यासाठी। पुढच्या स्पॉटला रवाना झालो। आम्ही निघालो पुढच्या स्पॉटकडे। अशा इलेक्ट्रिक गाड्या बऱ्याच तिथे फिरतात। आता इथे पुढचा स्पॉट जो आहे या स्पॉटला थांबल्यावर आम्ही नीलगाय आणि काळवीट हे 2 प्राणी बघितले। ही नीलगाय आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला काळवीट। तिथून पुढच्या स्पॉटसाठी आम्ही रवाना झालो। इथे तरस पुढच्या इंटरेस्टिंग स्पॉटसाठी आम्ही रवाना झालो हत्तीसाठी। हत्तीचा आवाज ऐकून खूप छान वाटलं। तिथेच उजव्या बाजूला सिंह काही व्यवस्थित बघता आला नाही, कारण सिंह पाठमोरा बसला होता।